विद्यार्थी मित्रांनो, मेकॅनिकल सेकंड इयर मध्ये इंजिनिअरिंग थर्मोडायनामिक्स म्हणजे ईटीडी हा एक महत्त्वाचा विषय आहे. भरपूर मुलांनी आम्हाला कमेंट केलेला आहे की सर ईटीडी किंवा थर्मोडायनामिक्स या सब्जेक्ट विषयी आम्हाला आता पेपर द्यायचा आहे, सो याचा अभ्यास कसा करू, कसा पेपर लिहू, काय स्ट्रॅटेजी वापरल्याने स्कोरिंग होईल, या रिलेटेड आम्हाला एक सब्जेक्टचा पॉडकास्ट सिरीज मध्ये एक सब्जेक्टचा पॉडकास्ट द्या. सो मित्रांनो, आज मी तुमची रिक्वेस्ट होती ती पूर्ण करतो आहे. सो आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये आपण प्रोफेसर विनायक मंडलिक सरांना निमंत्रित केलं आहे. सर RS सापट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ज्याला गोखले इंजिनिअरिंग कॉलेज पण म्हणतात, नाशिकमध्ये, तिथे मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये 13+ इयर पासून सर वर्किंग आहेत. सो सरांनी नंबर ऑफ टाइम विषय शिकवला आहे आणि या विषयाला नंबर ऑफ टाइम पेपर चेकही सरांनी केलेला आहे. सो सरांना ओव्हरऑल पूर्ण आयडिया आहे. सो सर तुम्हाला सुंदर प्रकारे आजच्या या पॉडकास्टमध्ये जो ईडीडीचं तुमचं टेन्शन आहे ना, की पेपर अवघड वाटतोय, न्यूमेरिकल डेरिव्हेशन सगळं आहे, टेन्शन येऊन गेलं, एक वेळी मॅथ्स होऊन जाईल, मॉस होऊन जाईल, सॉम होऊन जाईल, पण या विषयाला कसं करायचं, सो टेन्शन नका घेऊ. या पॉडकास्टमध्ये सर सगळ्या गोष्टी आज रिव्हील करतील. सो सरांचं आपण स्वागत करूया आणि पॉडकास्टला सुरुवात करूया. सो वेलकम सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. पहिला प्रश्न तर हाच आहे की ह्या ईटीडी जो सब्जेक्ट आहे सर, ह्या सब्जेक्टचा अभ्यासाची पद्धत काय असायला हवी? आता अभ्यासाची पद्धत मुलांच्या प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगवेगळी असते. अगदी बरोबर. पण आता हा जो विषय मुलांनी गौण करून घेतला, खूप अवघड सब्जेक्ट आहे. बरोबर. अगदी सोपे प्रश्न असतात. तुम्हाला ते प्रश्न नक्की समजायला हवे. आणि हा पेपर पॅटर्न जो आहे आपण त्याच्यावर डिस्कस करणार आहोत. पण पहिला जे इन सेम झालं अतिशय सोपी आलेली होती. त्यामुळे मुलांचं काय झालं, मुलांचं म्हणणं होतं पेपर खूप अवघड येणार आणि पेपर खूप सोपा आला. म्हणजे बाउन्सरची अपेक्षा होती, बॉल एकदम फुलटॉस झाला. त्यामुळे त्यांची बऱ्याच जणांची विकेट पडली. पण तसं आता होणार नाहीये. आता अभ्यास करताना मुलांना एक स्ट्रॅटेजी ठेवायची आहे. जरी इन सेमला कमी मार्क पडले आपल्याला हरकत नाहीये. एंड सेमला आपण 60चा जरी अटेम्प्ट केला तरी अॅक्युरेसी लेवल जर चांगली असेल तर 50-55 पर्यंत स्कोर होत असतो. ग्रेट. अगदी होत असतो. त्याच्यामध्ये काहीच विषय नाही. असा तो आहे. आणि अभ्यास करताना न्यूमेरिकलला मुलं घाबरून जातात. हा मी बऱ्याच वेळेस बघितला, अनुभव घेतला. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं रिझन असतं त्यांचे बेसिक जे असतात ते आपण जे म्हणतो युनिट कन्व्हर्जन. ते युनिट कन्व्हर्जन ते फोकस करत नाही. आणि ते युनिट कन्व्हर्जन महत्वाचे असणार. तुम्हाला प्रेशरचं युनिट काय, टेम्परेचरचं काय, मी सिंपल सांगतोय. पण ते एन्थाल्पी, एन्ट्रॉपीचे युनिट याच्यामध्ये कन्फ्युजन होत असतं. आणि ते एकदा कन्फ्युजन जर क्लिअर झालं तुम्ही न्यूमेरिकल इझिली सॉल्व्ह करू शकता. आणि बस बाकी काही नाहीये. आणि पुढे आपण जसं तुम्ही म्हणणार. हो. आता सर सेकंड क्वेश्चन आहे माझा की युनिट वाईज कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स, क्वेश्चन्स आहे की त्याच्यावर मुलांनी आत्तापासून भर दिला तर तुम्ही म्हटले की स्कोरिंग विषय आहे. सो 55, 60, 65 मार्कामध्ये इझिली जाऊ शकता आराम के साथ सर. कारण 70 मार्कांचा जो पेपर आहे आपण बघतो, युनिट नंबर 2nd, 3rd, 4th, 5th मुलांना पेपर म्हणजे सिलेबस माहिती असतो. दुसऱ्या युनिट पासून सुरू होणार किंवा तिसरं, 4th, 5th, 6th. तर तिसरं युनिट ज्यांनी ते टाकलं ते एन्ट्रॉपी आणि अवेबिलिटी टाकलंय. त्याच्यामध्ये बऱ्याच मुलं अवेबिलिटी हा पार्ट घाबरून जातात. अद्यापर्यंत अनुभव असा आला होता, एन्ट्रॉपीची जी थिअरी म्हणतोय त्याच्यामध्ये डेरिव्हेशनच आहे. ऍक्च्युअली बघितलं तर थिअरी नाहीच आहे. एन्ट्रॉपीची डेरिव्हेशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं असतं एन्ट्रॉपी इज अ प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम, प्रूव्ह करून दाखवा. क्लॉसिस इनइक्वालिटी प्रूव्ह करून दाखवा. त्याच्यानंतर मग प्रिन्सिपल ऑफ इन्क्रीज ऑफ एन्ट्रॉपी प्रूव्ह करून दाखवा. ही थिअरीच झाली. तर मागचा जो पेपर आला होता त्यांनी अवेबिलिटीचं न्यूमेरिकल टाकलंच नव्हतं. अवेबिलिटी सिंपल थिअरी विचारली होती. मग अपेक्षा कशी असते का एन्ट्रॉपीचं एक न्यूमेरिकल, एन्ट्रॉपीची थिअरी म्हणजे डेरिव्हेशन आणि अवेबिलिटीचं न्यूमेरिकल, अवेबिलिटीची थिअरी. मुलं करताना एकच टॉपिक करतात, त्याच्यामुळे त्यांचं कन्फ्युजन होऊन जातं किंवा मार्क्स जातात. तुम्ही करताना जनरली एन्ट्रॉपीची थिअरी आणि अवेबिलिटीचं न्यूमेरिकल अशा प्रकारे, आणि एन्ट्रॉपीची थिअरी झाली त्याचं न्यूमेरिकल पण सॉल्व्ह करणं म्हणजे इझी असतं. त्यामुळे तुम्हाला दोन्ही क्वेश्चन अटेम्प्ट करता येतात. ओके सर. त्यामुळे तिथे स्कोर होतो सेकंड युनिट मध्ये. अगदी सिंपल, अगदी 4-5 पॉईंट आहे, तेवढे जरी केलं तर टॉपिक स्कोरिंग होऊ शकतो आराम के साथ. अवेबिलिटी मध्ये 2च फॉर्म्युले फक्त, अवेलेबल एनर्जी, अनअवेलेबल एनर्जीचा. तो एक हेल्महोल्ट्ज फंक्शन, गिब्स फंक्शन, हे त्याचे नोट्स विचारतात. एवढं जरी केलं तरी सफिशियंट होऊन जातं. मुलांचा स्कोर आराम के साथ. तिसऱ्याच्या मध्ये आउट ऑफ होणार आहे. युनिट 4 आहे प्रॉपर्टीज ऑफ प्युअर सबस्टन्स. आम्ही असं ऑब्झर्व केलं जे डिप्लोमा नंतरची मुलं असतात, डीएससी म्हणतो आपण त्यांना हे युनिट खूप आवडतं कारण त्यांचं डिप्लोमा झालेलं असतं. रेग्युलरच्या स्टुडंटला ते थोडंसं अवघड वाटतं, प्रॉपर्टीज ऑफ स्टीम वगैरे. पण ते पण अगदी छान आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्टीम टेबल वापरता यायला हवा. कॉलेज प्रोव्हाइड करत असतं ऑब्व्हियसली, आराम के साथ दिलेलंच असतात. त्यामुळे पण त्या प्रॉपर्टीज फाइंड कशा करायच्या, प्रेशर बेस, टेम्परेचर बेस, सुपर हिटेडच्या, हे मुलांना कळत नाही. त्याच्या रिलेटेड तुम्हाला प्रेशरच्या प्रॉपर्टीज कोणत्या घ्यायला हव्या, एन्थॅल्पी कोणत्या टाईपच्या असतात, त्या बेसिक डेफिनेशन याच्यावरती क्वेश्चन असणार आहे आणि एक न्यूमेरिकल सिंपल. आणि त्याच्यामध्ये अजून त्यांनी ऍड केलं ड्रायनेस फ्रॅक्शन. ड्रायनेस फ्रॅक्शन साठी जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट युज करतात कॅलोरीमीटर म्हणतात त्याला, त्याच्यावरती एक थिअरी क्वेश्चन अपेक्षित असणार आहे. म्हणजे अगदी सिंपल पॅटर्न आहे. त्याच्यावरती एक थिअरी क्वेश्चन फिक्स आहे, बेसिक डेफिनेशन, त्याच्यावर ड्रायनेस फ्रॅक्शन मेजरमेंटचे डिव्हाइस आहे, त्याच्यावरती क्वेश्चन म्हणजे न्यूमेरिकल. हा एक 4थ्या युनिटचा पहिला पार्ट म्हणजे होऊन जात असतं.
त्याच्यानंतर तुम्ही जे 5 युनिट बघणार त्याच्यामध्ये फ्युएल अँड कंबशन ह्या युनिटला मुलं घाबरतात. मी बऱ्याच जणांना सांगतो, तुम्हाला जर भीती वाटत असेल, केमिस्ट्री बऱ्याच जणांचा केमिस्ट्री बॅक वीक असतो, तर त्यावेळेस त्यानंतर तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, याची थेरी करा. काय थेरी? बस 5व्या युनिटची जरी थेरी जरी केली 7 मार्कच न्यूमेरिकल तुम्ही ऑप्शनला टाकू शकतात. म्हणजे तुम्ही 63चा अटेम्प्ट करतात. 63चा अटेम्प्ट होतोय. पण अॅक्युरेसी जर असेल, तुम्ही बघितलंय बऱ्याच मुलांचे पेपर चेक करताना न्यूमेरिकल न सॉल्व्ह करता 50+ आराम के साथ जातात. आणि इन सेमला 20 वगैरे असतात, म्हणजे 70 अजून काय पाहिजे, स्कोरिंग होऊन जातं, आराम स्कोरिंग होतं. मी एकदा हे सांगितलं, काठोकाठ मार्क जर चेक केले तर सांगितलं 63 मध्ये 50 मिळतात. मुलांना 55-60 पर्यंत बघितलेले. कारण थेरीमध्ये कट करण्यासारखं नसतात, आणि आम्ही पेपर चेकिंगला जातो म्हणजे फक्त मार्क कट करायला थोडी जात असतो. लिहिलं असेल तर मार्क्स मिळणारच आहे. प्रॉपरली तुम्ही डायग्राम व्यवस्थित काढा. मुलांचं हे होता, डायग्राम काढणं खूप कंटाळा करतात. बरोबर, डायग्राम छान काढायची, वेल लेबल स्केच काढा, तिथंच इम्प्रेशन पडतं ना. मला तुम्ही बंधन आहे का सर की पेन्सिल? नाही, काय नाही तसं, काय नाही. तुम्ही पेनने पण काढू शकतात, पेन्सिलने पण काढू शकतात. प्रॉपर काढायची. त्याच्यामध्ये सगळे तुमचे जे कॉम्पोनंट असणार त्याला व्यवस्थित नाव द्या, आणि त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग तेच तर लिहिणार आपण. बरोबर. एक्झामिनरला काय कळतंय का ड्रॉइंग मध्ये किंवा त्या डायग्रामच कळतं, याला समजले ते कन्सेप्ट. बरोबर. आणि 19-20 झालं थिअरीचा, तर डायग्रामला 3 मार्क असणार, थिअरीला 3 असतात. 3 पैकी 2 तर थिअरीला मिळतात, 3 पैकी 3 डायग्रामला मिळतात. डायग्राम मध्ये कट होत नाही, त्यामुळे डायग्रामला फुल मार्क्स असतात. मी माझ्या सब्जेक्टचं नाही म्हणत, सगळ्या सब्जेक्टमध्ये तुम्ही डायग्राम फोकस करायला हवा. ग्रेट सर. अगदीच. आणि जे 6वी युनिट स्टीम जनरेटर, स्टीम जनरेटर मध्ये पण 2 पॉईंट टाकले त्यांनी, म्हणजे एक डॉट म्हणून टाकलेला आहे, आणि स्टीम जनरेटर म्हणजे बॉयलर. तर बॉयलरचं क्लासिफिकेशन हा फर्स्ट इयरला पण क्वेश्चन असतो. त्या क्लासिफिकेशन एक क्वेश्चन अपेक्षित असतो. त्याच्यावरच पुढे गेल्यानंतर मुलं बऱ्याच टाईपचे बॉयलर करत बसतात, त्याची काही गरज नाहीये. क्लासिफिकेशन ऑफ बॉयलर करा तुम्ही. फायर ट्यूब, वॉटर ट्यूब मधला डिफरन्स बघा व्यवस्थित, काय दिलेला असणार आहे तो. ते झाल्यानंतर पुढचे एकदम महत्वाचा क्वेश्चन, त्याच्यावर क्वेश्चन पडतो म्हणजे पडतोच, बॉयलर माउंटिंग आणि ऍक्सेसरीज वरती. ओके. त्याच्यावरती तुम्हाला फंक्शन आणि लोकेशन सांगता यायला हवं, माउंटिंगचं आणि लोकेशनचं. आणि याच्यावरती पुढे गेल्यानंतर हीट बॅलन्स शीटचं न्यूमेरिकल. बरोबर. मध्ये एक ऍड करायचं राहिलं मला, इक्विव्हॅलंट ऑफ इव्हॅपोरेशन इन बॉयलर इफिशियन्सी. तो एक न्यूमेरिकल किंवा त्याची थेरी पण विचारतात. मागे थेरी विचारली गेली, ते डिराईव्ह करून दाखवा. अगदी सिंपल कन्सेप्ट येते. म्हणजे तुमचं 6वं युनिट जे आहे तर हा पहिला पार्ट फुल मार्क्स देणार आहे. ड्रॉटची ते थेरी विचारतात, किंवा चिमणी ड्रॉट साठी किंवा चिमणी हाईट साठी एक न्यूमेरिकल. 2 फॉर्म्युले फक्त, ते 2 फॉर्म्युले जरी केलं तर न्यूमेरिकल परफेक्ट होऊन जातं. तिथं युनिट कन्व्हर्जन महत्वाचं आहे. इव्हन एन्थॅल्पीच्या केसमध्ये, हीट बॅलन्स केसमध्ये युनिट कन्व्हर्जन महत्वाचं आहे. हीट बॅलन्स मध्ये ते विचारतात, ड्रॉ द हीट बॅलन्स शीट पर केजी बेसिस, म्हणजे किलोजूल पर केजी, केजी पर केजी ऑफ फ्युएल बेसिस म्हणतात त्याला, किंवा किलोजूल पर केजी ऑफ फ्युएल बेसिस म्हणतात, किंवा किलोजूल पर मिनिट बेसिस. इथे मुलांचं कन्फ्युजन होऊन जातं. तेवढंच एकदा क्लिअर झालं का आपल्याला किलोजूल पर मिनिट बेसिसवर करायचं आहे का किलोजूल पर केजी ऑफ फ्युएल बेसिसवर करायचं आहे, सफिशियंट होतं. तो छान स्कोर होऊन जातोय आणि होतात, मुलांना मार्क्स मिळतात. शुअर सर. विद्यार्थ्यांनो, सरांनी खूप सुंदर प्रकारे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले. तुम्ही आता ते व्हिडिओ पुन्हा रिवाइंड करून लिहून घ्या, याच्यावर स्टडीला सुरुवात करा. तुम्हाला खूप सरांनी सांगितलं की 63 मार्क तर इझिली पडतात, सो नक्की स्कोरिंग करणार. न्यूमेरिकल सांगितलं, ते न्यूमेरिकल ऑप्शनला टाकलं तर मागच्याच काय झालं होतं, न्यूमेरिकल थोडं लेंदी आलं होतं 5व्या युनिटमध्ये. त्यामुळे बऱ्याच 7 मार्काचा राहिला तो टॉपिक कुठला आहे सर? तोच होता, तो न्यूमेरिकल होता, फ्युएल अँड कंबशनवरचा. ते पण सिंपल असतं, पण मागचा जो क्वेश्चन पेपर होता त्याच्यामध्ये थोडासा लेंदी आला होता, त्यामुळे मुलांनी बऱ्यापैकी सॉल्व्ह नव्हतं केलं. मी मागचं सांगत होतो, ते पण सिंपल न्यूमेरिकल असतं. मोल फ्रॅक्शन वगैरेचे क्वेश्चन असतात, त्यांची केमिस्ट्री थोडी चांगली असते ना, त्यांना सिंपल जातं, अगदी सिंपल असतं. गुड सर, तुम्ही इतक्या वेळा एवढे सुंदर आता आयडियाज दिल्या, मुलांना तर आयडिया आली आहे. विद्यार्थ्यांना हे IMP आहे, याच्यावर फोकस करा. स्कोरिंग तर होतोच आहे, पण सर मला आता हे विचारायचं, एवढ्या वेळ पेपर चेक केलाय, सो स्कोर करणारा आता भरपूर मुलं असतात ज्यांनी 70चा पेपर लिहिला पण त्याला 40 येतं. असे काय चुका होता की ज्याच्यामुळे तुम्ही म्हणताय स्कोरिंग सब्जेक्ट आहे पण स्कोर होत नाही? अगदी बरोबर सर. काय होत असतं म्हणजे मी एक अनुभव केला, काही मुलांना 40च लिहितात, 35-36 मार्क घेऊन जातात, आणि काही 70च लिहितात तरी पासिंग होत नाही, 28 मिळत नाही. का? त्याच्यामुळे इरिलेव्हंट रायटिंग असतं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला फ्युएल अँड कंबशन मध्ये थिअरी विचारली, बॉम्ब कॅलोरीमीटर, दुसरा असतो बॉयस गॅस कॅलोरीमीटर आणि जंकर गॅस कॅलोरीमीटर. तुम्हाला विचारलं कोणता आहे? बॉम्ब. अपेक्षित काय? बॉम्ब कॅलोरीमीटर. करेक्ट. डायग्राम 2-3 लाईन मध्ये कन्स्ट्रक्शन, त्याचा फॉर्म्युला, विषय संपला. मुलं वेगळं काहीतरी लिहून ठेवतात, परफेक्शन नाहीये. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना गिव्हन डेटाला मार्क्स देत नाही, हे डोक्यातून काढून टाका. आपण गिव्हन डेटा लिहिला म्हणजे मार्क्स मिळतात, नाही. तुम्ही फॉर्म्युला लिहिला तर मार्क्स मिळणार. बरोबर आहे. एक फॉर्म्युला लिहिला, व्हॅल्यू चुकल्यात हरकत नाही, एक्झामिनर काय करतो, त्या फॉर्म्युला मार्क्स देतो, असं नाही की मार्क्स मिळत नाही. पण मग मुलं काय करतात, फॉर्म्युला टाकताना ते किमती चुकीच्या टाकतात आणि आन्सर, इव्हन कॅल्सी पण वापरतात नाही काही मुलांचा. हा पण एक अनुभव. बरोबर आहे. त्याच्यावर पण फोकस बघायला पाहिजे. नॅचरल एलिमेंट म्हणतो आपण त्याला, तो घेताना बरेच जण मिस्टेक करतात, ते तेवढे जर टाळल्या तर छान मार्क्स मिळतात. हे झाल्यानंतर हे पण बघितलंय, डायग्राम आणि क्वेश्चन लिहिताना
एक कंटाळा करतात मुलं. क्वेश्चन पॅटर्न तुम्ही क्वेश्चन पेपर लिहिताना व्यवस्थित सॉल्व्ह करा, जेणेकरून एक्झामिनर जास्त त्रास होणार नाही. बरोबर. एक प्रश्न इकडे एक कुठेतरी पाठीमागे लिहिलेला असतो, मध्येच पेजेस ब्लँक सोडतात, तर तो कुठेतरी इम्पॅक्ट होतो. ह्युमन सायकोलॉजीत इम्पॅक्ट पडणारच आहे. बरोबर आहे. म्हणजे एक प्रेझेंटेशन खूप छान आहे. तुमचं पहिलं प्रेझेंटेशन कुठे, तुमचं पेपर उघडल्यानंतर अक्षर छान असेल त्याचा ऍडव्हान्टेज घ्या. ज्यांचं अक्षर छान असेल त्यांनी ऍडव्हान्टेज घ्यायला हवी. इंजिनिअरिंग मध्ये पुढे पण त्याच्यावर तुमचा इम्पॅक्ट पडणार आहे. त्याच्यामध्ये एक दोन लाईन इकडे तिकडे मिसिंग जरी असेल, काहीतरी चुकीचं थोडंसं लिहिलं असेल, म्हणजे इरिलिव्हंट वाटतं थोडंफार, असं नाही सगळंच लिहिलं असं नाही. अक्षर चांगले म्हणजे काही पण लिहून ठेवायचं असं नाही, पण मग त्या हिशोबाने जर लिहिलं असेल तर मार्क देतात. येस सर. सर PYQच्या बाबतीत आपण जर विचार केला तर प्रिव्हियस इयरचे किती पेपर ज्याला स्कोर करायचा आहे 60 त्याने रेफर करायला पाहिजे? आता मागचे जर 2019 पॅटर्नचे पेपर बघितले, हार्डली 4 एक पेपर झाले, बरोबर, 70 मार्कांचे, तेवढे मोर दॅन इनफ आहे. पासिंग साठी आराम के साथ पास होत आहे. स्कोरिंग साठी तुम्हाला एक आयडिया येते का याच्यावरती, म्हणजे कॅलोरीमीटरचे प्रश्न विचारतात, मग कोणता सेपरेटिंग थ्रोटलिंग विचारतात फॉर एक्झाम्पल, तर मी याच्यावरती दुसरा पण करायला हवा का, आणि तो करायलाच हवा. म्हणजे आता मी हा केलाय तर मग पुढचा विचारणार नाही असं नाही. तर अभ्यास करताना तेवढाच करायचा असतो, कारण त्याच्याने तुमचा ओरल एक्झामचा पण अभ्यास होतोय का, ह्याची मला डायग्राम येते का, याचं मला कन्स्ट्रक्शन सांगता येतं का, याचं मला फॉर्म्युला येतं का, वर्किंग येते का, बरोबर, स्वतःलाच क्वेश्चन विचारत चालायचे. तर तुमचे एक क्वेश्चन बँक पण तयार होऊन जातो आराम के साथ. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा फायदा होणारच, तुम्हाला न्यूमेरिकल कोणत्या टाईपचे विचारतात एक आयडिया येऊन जाते, तर तिथे पण स्कोर व्हायला चान्सेस आहेत. शुअर. सर माझा लास्ट क्वेश्चन असेल की आता ज्या मुलांना टॉप करायचा, हा विषय टॉपर करायचं, कॉलेजमध्ये फर्स्ट यायचंय, त्याला तुम्ही काय सल्ला द्या? आता त्याच्यासाठी मी एक सल्ला सांगणार आहे, कारण टॉपर असेल म्हणजे त्याला इन सेमला तर 30च्या नियर अबाउटच मार्क्स असणार आहे. ऑब्व्हियसली इकडे 70 मार्क्स कव्हर करायचे आहे. मोजकं लिहायचं, भारंभरती लिहायची नाहीये. बरोबर. जेवढं विचारलं तेवढंच. जेवण केलं का उत्तर काय असायला हो. अगदी बरोबर ना. तू जेवण केलं हो, तू बाकी कुठे गेला स्पेसिफिक आन्सर हवं, इम्पॉर्टंट असायला हवं. म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट खाली हायलाइट करतात. हे हुशार मुलं करतात, ज्यांचे मार्काचा प्रॉब्लेम होतो, ज्यांना पास होत नाही, त्यांना पण मी हे सजेशन करणार का तुम्ही जे इम्पॉर्टंट आहे त्याच्या खाली अंडरलाईन करत चला. बरोबर. जेणेकरून हायलाइट होत आहे. काही ना वर्डिंग जमत नाही, ते टेक्निकल इंग्लिश वापरता येत नाही, पण ऍटलीस्ट तुम्हाला ते वर्ड तरी येतात, अरे हे इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. आम्हाला पण कळतं, पेपर चेकरला पण कळतंय, मीच नाही बाकीच्यांना पण, मग एक थोडासा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो. बरोबर आहे. ओके. आणि झालं टॉपरच्या बाबतीमध्ये, टॉपरला तर मी ते सांगेल प्रत्येक युनिटची थिअरी आणि न्यूमेरिकल तुम्हाला यायलाच हवंय, जेणेकरून तुमचा स्कोर आउट ऑफ पण जाऊ शकतात. आउट ऑफ नाही म्हणा, पण 65च्या अबो पण होत आहे. बघितलाय मी पेपर का त्या मार्क्स मध्ये पण जात असतो. यस. सुंदर सर, खूप सुंदर प्रकारे तुम्ही हा विषय, मला खात्री की तुम्ही सोपा करून दिला. आता हा पॉडकास्ट जेवढ्या मुलांनी रिक्वेस्ट केली होती ETDची, सो त्यांना आता मुलांना तुमची रिक्वेस्ट तर सरांनी पूर्ण केली. सो व्हिडिओ जास्तीत जास्त पोरांपर्यंत आता शेअर करा, कारण तुम्हाला फायदा झाला ना, तुमच्याबरोबरच्या सगळ्या मित्रांना झाला पाहिजे. आणि सरांना पुन्हा आपण कमेंटमध्ये थँक्स म्हणा की सरांनी एवढा तुमचा विषय अवघड असलेला तो इतका सोपा करून दिला, आणि कॉन्फिडन्स असा बूस्ट करून दिला की स्कोरिंग होतोय आणि स्कोर करू शकता. यस सर. सो पुन्हा एकदा थँक्स म्हणूया सरांना. आणि तुम्हाला ETDचा व्हिडिओ लेक्चरचा डिटेल कोर्स हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये सरांनी सांगितले सगळ्या टॉपिक्स कव्हर केलेल्या व्हिडिओ लेक्चरचा डिटेलमध्ये कोर्स आहे, तोही तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्याच्यात डेमो लेक्चर आहे, ते बघा. ते 10 मार्क तुमचे डेमो लेक्चरच होऊन जातील. आवडला तर कोर्स सबस्क्राईब करा, आणि आउट ऑफ मार्क तुम्ही एंड सेमला तो कोर्स घेऊनही स्कोरिंग करू शकता. सो पुन्हा एकदा सरांना थँक्यू म्हणूया, आणि आजचा पॉडकास्ट आपण संपूया. सो थँक्यू वन्स अगेन सर.